नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न पाहणार आहेत. पहा, पहिला प्रश्न आहे आपला, संविधान दुरुस्ती करण्याची प्रक्रिया अनुच्छेद टिंब-टिंबमध्ये नमूद केली आहे. तर मित्रांनो, संविधान दुरुस्त करण्याची जी काही प्रक्रिया आहे, कलम 368 मध्ये नमूद केलेली. पहा किती 368. घटनेच्या भाग 20 बघा, भाग 20 कलम 328 मध्ये घटना दुरुस्ती पद्धतीबद्दल माहिती देण्यात आली आहे. घटना दुरुस्तीचा अधिकार कोणाला असतो? संसदेला असतो. पहा, घटना दुरुस्तीचे 3 प्रकार आहेत. संसदेच्या साध्या बहुमताने, संसदेच्या विशेष बहुमताने, संसदेच्या विशेष बहुमताने, निम्म्याहून अधिक राज्यांना या ठिकाणी साध्या बहुमत पाहिजे असतं. बघा, घटना दुरुस्तीची पद्धत दक्षिण आफ्रिकेच्या घटनेवरून स्वीकारण्यात आलेली आहे. कोणत्या? दक्षिण आफ्रिकेच्या. पुढचा प्रश्न बघा, कोणत्या घटना दुरुस्तीचं वर्णन मिनी घटना म्हणून केलं जातं? तर 42वी घटना दुरुस्ती. लक्षात ठेवा, कोणत्या घटना दुरुस्तीचं वर्णन हे मिनी घटना म्हणून केलं जातं? तर 42वी घटना दुरुस्ती. कोणती? पहा, 42वी घटना दुरुस्ती. कलम 368 नुसार घटना दुरुस्ती केली जाते. इंदिरा गांधी यांच्या काळामध्ये 1976 मध्ये 42वी घटना दुरुस्ती करण्यात आली होती. या घटना दुरुस्तीने राज्यघटनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दुरुस्त्या करण्यात आला, त्यामुळे या घटना दुरुस्तीला मिनी घटना म्हणतात. 44वी घटना दुरुस्ती 1978 या कालावधीमध्ये झाली होती आणि या दुरुस्तीने बरेच 42व्या दुरुस्तीने केलेले बदल रद्द केले होते. त्याचप्रकारे 73वी घटना दुरुस्ती 1992 मध्ये झाली होती आणि पंचायत राजला या ठिकाणी घटनात्मक दर्जा मिळाला होता. आणि 74वी घटना दुरुस्ती 1992 मध्ये नगरपालिकांना घटनात्मक दर्जा या ठिकाणी भेटला होता. शिक्षणाच्या हक्काबाबत संविधानामधील घटना दुरुस्ती कोणती आहे? तर 86वी. बघा, कोणती आहे? 86वी घटना दुरुस्ती. पहा, कलम 21A मध्ये शिक्षणाचा हक्क या ठिकाणी बहाल करण्यात आला आहे आणि 86व्या घटना दुरुस्तीने 2002 या ठिकाणी बघा कलम 21A समाविष्ट करण्यात आला आहे. कलम 21A नुसार राज्य संस्था 6 ते 14 वर्षापर्यंत मुलांना कायद्याने ठरवल्यानुसार मोफत आणि अनिवार्य शिक्षण उपलब्ध करून देईल, असं या ठिकाणी वर्णन करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न काय आहे? लोकसभा विधानसभेमध्ये महिलांना 33% आरक्षण घटना दुरुस्तीमध्ये मंजूर करण्यात आलं आहे. तो ऑप्शन क्रमांक 3 106. जी काय 106 नंबरची घटना दुरुस्ती ही 2023 मध्ये करण्यात आली होती. लोकसभा, राज्याच्या विधानसभा यामध्ये महिलांना 33% आरक्षण देण्यात आलं. लोकसभेमध्ये 20 सप्टेंबर 2023 ला मंजूर झालं. राज्यसभेमध्ये बघा 21 सप्टेंबर 2023 ला हे मंजूर झालं. पुढचा प्रश्न आहे, पहा, कितव्या घटना दुरुस्तीने मतदारांचं वय 21 वरून 18 वर्ष करण्यात आलं आहे? तर 61वी जी काही घटना दुरुस्ती मित्रांनो, 61व्या घटना दुरुस्तीने मतदारांचं वय बघा या ठिकाणी 21 वरून 18 वर्ष करण्यात आलं आहे. पुढचा प्रश्न काय बघा, भारतीय संविधानामध्ये कोणत्या घटना दुरुस्तीने नवी अनुसूची जोडली आहे? तर पहिल्या. लक्षात ठेवायचं आहे, पहिल्या घटना दुरुस्तीने बघा नवी अनुसूची जोडली आहे. लक्षात ठेवायचं आहे, पहिली घटना दुरुस्ती बघा 1951 मध्ये 9वे परिशिष्ट जोडण्यात आलं होतं. परिशिष्ट 9 मध्ये जमीन सुधारण्याविषयी आणि जमीनदारी पद्धत रद्द करणे याविषयी राज्य सरकारने संसदेचे या ठिकाणी नियम आहेत. पहिलं तर आपल्याला नोंदणी आणि मुद्रांक विभागामध्ये शिपाई पदासाठी सुद्धा जागा आहेत आणि यासाठी बघा आपण जबरदस्त नोट्स घेऊन आलेले बघा IBPS पॅटर्ननुसार. ह्या नोट्स तुम्हाला फक्त 149 रुपयाला मिळणार आहेत. आपल्याला 149 रुपये हा जो काही नंबर दिसतोय आपला 82 75 55 82 83 फोनपे किंवा गुगल पेला तुम्हाला 149 रुपये सेंड करायचे आहेत आणि लवकरात लवकर घ्या, कारण की नोटची किंमत पुन्हा वाढवणार आहे. कारण की ह्याच नोट्स बघा भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला महागमध्ये विकल्या जाणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर आपल्याला नोट्स घ्यायचे आहेत. पहा, फक्त 20 विद्यार्थ्यांसाठीच 149 रुपयाला आहे. जे पटपट घेईन बघा त्यांना याचा लगेच लाभ होईल. किंवा हा QR कोड स्कॅन करून सुद्धा तुम्ही या ठिकाणी नोट्स घेऊ शकता. यामध्ये तुम्हाला इंग्रजी व्याकरण त्याचप्रकारे सगळं काही मिळणार आहे. पहा, अतिशय महत्त्वाच्या नोट्स असणार आहेत. IBPS पॅटर्ननुसार ऑफर मर्यादित काळासाठी असणार आहेत आणि ह्या नोट्स तुम्हाला व्हॉट्सअपला भेटून जातील. या नंबरला 149 रुपये आपल्याला पेमेंट करायचं आहे आणि त्वरित आपल्याला ह्या नोट्स लगेच मिळून जातील. बघा, अतिशय महत्त्वाच्या नोट्स असणार आहेत. लवकरात लवकर घ्यायचे आहेत. बघा, टायमाला आपण आता तुम्ही पेपर चालू होतील, नंतर पेपर झाल्यानंतर तुम्ही म्हणता आधी घेतले असते परवडलं असतं. कारण की ज्यावेळेस पेपर चालू होतो त्यावेळेस घेऊन उपयोग नाही. ज्यावेळेस आत्ता शांततेचं काळ आहे, आत्ता आपल्याला या ठिकाणी घाम गाळायचा आहे, आत्ता मेहनत करायची आणि आता जर नोट्स वाचल्या चांगल्या प्रकारे, कारण की पेपरमध्ये काय येतं हे सगळं या ठिकाणी अनालिसिस करून आपण ह्या नोट्स बनवल्या आहेत. अतिशय महत्त्वाचं त्या ठिकाणी नोट्स असणार आहेत. यामध्ये तुम्हाला 10,000 प्रश्न भेटणार आहेत, चालू घडामोडी भेटणार आहे, मराठी व्याकरण सुद्धा या ठिकाणी मिळणार आहे. पहा,
अतिशय महत्त्वाच्या नोट्स आहेत, त्यामुळे लगेच आपल्याला घ्यायच्या आहेत. काय करायचं बघा, हा जो काही नंबर आहे किंवा हा QR कोड आहे, याला तुम्हाला स्कॅन करून 149 पाठवायचे आहेत आणि याच नंबरला WhatsAppला त्याचा स्क्रीनशॉट टाकायचा आणि लगेच नोट्स मिळून जातील. पुढचा प्रश्न आहे बघा, 56वी घटना दुरुस्ती 1987 नुसार काय झालं, तर गोवा हे राज्य म्हणून या ठिकाणी मान्यता भेटली. गोवा हे राज्य म्हणून मान्यता मिळालेली आहे. नेक्स्ट आहे बघा, भारतीय लोकशाहीचे अधिक विकेंद्रीकरण कोणत्या 2 घटना दुरुस्तीमुळे झाले, तर 73 आणि 74व्या घटना दुरुस्तीमुळे आपलं हे उत्तर आहे. पहा, स्थानिक म्हणजे गाव, शहर पातळीवर लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी लोकांचे सरकार असावे, त्यासाठी सत्तेचे विकेंद्रीकरण गरजेचं होतं. पहा, 1993 मध्ये झालेल्या 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्तीने लोकशाहीचं या ठिकाणी. पुढचा प्रश्न आहे पहा, भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यांमध्ये धर्मनिरपेक्ष समाजवादी हे शब्द कोणत्या घटना दुरुस्तीच्या अन्वये समाविष्ट करण्यात आले, तर मित्रांनो 42वी घटना दुरुस्ती 1976. लक्षात ठेवायचं आहे, 42वी घटना दुरुस्ती 1976. राष्ट्रपती उपराष्ट्रपती ही दोन्ही पदे रिकामी असल्यास त्यांची कर्तव्य कोण बजावतं, तर पहा या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती हे दोघं पण या ठिकाणी गैरहजर असतील, तर बघा सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती हे त्यांचं कर्तव्य बजावत असतात. पहा, राष्ट्रपती ज्यावेळेस गैरहजर, आजारी किंवा इतर कारणामुळे आपलं कार्य करत नाही, त्या कालावधीसाठी उपराष्ट्रपती त्यांची कार्य करत असतात. बघा, उपराष्ट्रपतीचे पद रिक्त असेल तर भारताचे सरन्यायाधीश त्यांचं पद रिक्त करत असेल तर सर्वोच्च न्यायालयामध्ये उपलब्ध ज्येष्ठतम न्यायाधीश राष्ट्रपतींचे या ठिकाणी कार्य करतात. राष्ट्रपतीचं पद रिक्त झाल्यास 6 महिन्याच्या आत निवडणूक या ठिकाणी घेणं बंधनकारक आहे. पहा, उपराष्ट्रपती निवडणुकीमध्ये कोणते सदस्य या ठिकाणी भाग घेत असतात, तर लोकसभा आणि राज्यसभाचे जे काही सदस्य मित्रांनो ते या ठिकाणी भाग घेत असतात. पुढचा प्रश्न पहा, कलम 52 नुसार टिंबटिंब हे भारताचे घटनात्मक प्रमुख आहेत. तर मित्रांनो राष्ट्रपती बघा या ठिकाणी घटनात्मक प्रमुख आहेत. कोण? राष्ट्रपती. देशाचा सर्व कारभार हा राष्ट्रपतींच्या नावाने चालतो. कलम 52 बघा राष्ट्रपतीच्या संदर्भामध्ये, कलम 153 राज्यपालाशी संदर्भामध्ये, कलम 53 बघा राष्ट्रपतीचे तिन्ही दलाचे सरसेनापती असतील असं या ठिकाणी वर्णन बघा, आणि कलम 74 पंतप्रधानाची संदर्भामध्ये आहे. भारताचे पहिले उपराष्ट्रपती टिंबटिंब होते, तर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते. पहा, लक्षात ठेवायचं आहे, पहिले उपराष्ट्रपती होते, सलग 2 वेळा होते बघा, आणि हे बिनविरोध निवडून आलेले उपराष्ट्रपती होते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. त्यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय शिक्षक दिन म्हणजे 5 सप्टेंबरला आपण सगळे शाळेमध्ये काय होऊन जायचं, सर होऊन जायचो, म्हणून त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. ते भारताचे कसे होते, दुसरे राष्ट्रपती होते. पहा, पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणती व्यक्ती भारताच्या राष्ट्रपती पदावर विराजमान झाली नाही, तर गुलझारीलाल नंदा या ठिकाणी राष्ट्रपती पदावर विराजमान झालेले नाही. पहा, गुलझारीलाल नंदा यांनी पंडित जवाहरलाल नेहरू आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या निधनानंतर काळजीवाहू पंतप्रधान म्हणून कार्य केलं आहे. काळजीवाहू पंतप्रधान म्हणून कार्य केलेले ते एकमेव पंतप्रधान आहेत. पहा, गुलझारीलाल नंदा हे नियोजन आयोगाचे पहिले उपाध्यक्ष होते, हे पण लक्षात ठेवायचं आहे. राष्ट्रपतींचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो, तर 5 वर्षाचा असतो. लक्षात ठेवायचं आहे, राष्ट्रपतींचा कार्यकाळ हा 5 वर्षांचा असतो. भारताचा प्रथम नागरिक कोणी, तर राष्ट्रपती आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर. पहा, कोणी? राष्ट्रपती. राष्ट्रपती हा राष्ट्राचा प्रमुख असतो आणि जनगणना ही सगळ्यात पहिल्यांदी म्हणजे 10 वर्षांनी केली जाते आणि सर्वात आधी राष्ट्रपतींची माहिती घेऊन जनगणनेची सुरुवात केली जाते, म्हणून राष्ट्रपतीला भारताचा प्रथम नागरिक असं म्हटलं जातं. भारताच्या राष्ट्रपती श्रीपती द्रौपदी मुर्मू या कोणत्या राज्यातील आहेत, त्या ओडिसा या राज्यामधील आहेत. लक्षात ठेवा, ओडिसा. द्रौपदी मुर्मू या भारताच्या एकूण 15व्या राष्ट्रपती आहेत, तर आदिवासी जमातीमधील त्या पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत. द्रौपदी मुर्मू यांचा जन्म ओडिसा राज्यामधील मयूरभंज जिल्ह्यातील उपरबेडा या गावामध्ये झालेला आहे. त्या बघा 2015 ते 2021 या काळामध्ये झारखंड राज्याच्या काय होत्या, राज्यपाल सुद्धा होत्या. आपल्या भारताचे संरक्षण दलाचे कमांडर, सर्वोच्च कमांडर कोण आहेत, तर राष्ट्रपती हे असतात. पहा, लक्षात ठेवा, राष्ट्रपती. राष्ट्रपती पहा संरक्षण दलाचे, राष्ट्रपती पहा संरक्षण दलाचे सर्वोच्च सेनापती असतात. थलसेना, नाविक दल आणि हवाई दलांच्या प्रमुखांची नियुक्ती कोण करत असतात, तर राष्ट्रपती करत असतात. पहा,
भारताचे उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची किमान वयोमर्यादा किती आहे? तर किमान वयोमर्यादा या ठिकाणी 35 इतकी लक्षात ठेवायचं आहे, 35 इतकी आहे. भारतामध्ये आत्तापर्यंत कोणत्या राष्ट्रपतींनी 2 वेळा राष्ट्रपती पद भूषवलं आहे? तर लक्षात ठेवा, डॉक्टर राजेंद्र प्रसाद आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. डॉक्टर राजेंद्र प्रसाद. राष्ट्रपती पद हे बघा 5 वर्षासाठी असतं आणि ते किती पण वेळा या ठिकाणी उपभोगता येऊ शकतं. नेक्स्ट बघा, भारताचे राष्ट्रपती राजीनामा कोणाकडे देतात? तर उपराष्ट्रपती यांच्याकडे राजीनामा देतात. भारताच्या राष्ट्रपतींना पद आणि गोपनीयतेची शपथ कोण देतं? तर सरन्यायाधीश या ठिकाणी देत असतात. राष्ट्रपतींना शपथ भारताचे सरन्यायाधीश देतात. राष्ट्रपतींना शपथ कलम 60 नुसार दिली जाते. सरन्यायाधीश हजर नसल्यास सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश शपथ देत असतात. उपराष्ट्रपती हे टिंबटिंबचे पदसिद्ध अध्यक्ष असतात, तर राज्यसभेचे असतात. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. उपराष्ट्रपती बघा राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. राज्यसभेचे अध्यक्ष राज्यसभा आणि लोकसभा सदस्य म्हणून या ठिकाणी निवडून देत असतात. भारतातील केंद्रीय कॅबिनेटचे अध्यक्ष कोण असतात? तर पंतप्रधान हे बघा केंद्रीय कॅबिनेटचे अध्यक्ष असतात. पंतप्रधान केंद्र शासनाचे प्रमुख प्रवक्ता म्हणून कार्य करतात. केंद्रीय कॅबिनेटचे अध्यक्ष पंतप्रधान असतात. कॅबिनेट समित्यांचे अध्यक्ष सहसा पंतप्रधान असतात, मात्र इतर मंत्रीसुद्धा त्याचे अध्यक्ष असू शकतात. एखाद्या समितीमध्ये पंतप्रधान सदस्य असतील तर ते समितीचे अध्यक्ष म्हणून सुद्धा कार्य करतात. कॅबिनेट समितीची निर्मिती पंतप्रधानामार्फत काळ व आणि परिस्थितीच्या गरजेनुसार केली जाते. मंत्रिमंडळ हे टिंबटिंब यांना जबाबदार असते. तर मंत्रिमंडळ बघा लोकसभेला जबाबदार असते. लोकसभेला जबाबदार असते. भारत सरकारचा सर्वोच्च विधी अधिकारी खालीलपैकी कोण असतो? तर महान्यायवादी हा असतो. कोण असतो? महान्यायवादी. केंद्रीय कार्यकारी मंडळामध्ये भारताच्या महावादीचा सुद्धा समावेश होतो. घटनेच्या कलम 76 मध्ये भारताच्या महान्यायवादी पदाची तरतूद करण्यात आली आहे आणि ते भारताचे सर्वोच्च कायदा अधिकारी म्हणून कार्य करतात. भारताच्या महान्यायवादी यांची नेमणूक राष्ट्रपतीमार्फत केली जाते आणि कार्यकाळ हा सुद्धा राष्ट्रपतींच्या मर्जीने असतो. पुढचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. लोकसभेच्या सभापतींना राजीनामा द्यावायचा झाल्यास तो कोणाकडे सादर करणे गरजेचं आहे? तर लोकसभेचे उपसभापती यांच्याकडे सादर करणं खूप गरजेचं आहे. लोकसभेचे सभापती कलम 93 नुसार बघा निवड लोकसभा सदस्य पदानुसार श्रेणी क्रमांक त्यांची 7वा असतो. सध्याचे सभापती आहेत ओम बिर्ला आणि पहिले सभापती होते ग. मावळणकर. लक्षात ठेवा, लोकसभेवर राज्यनिहाय सर्वात जास्त सभासद कोणत्या राज्यामधून निवडून जातात? तर UP मधून बघा सर्वात जास्त निवडून जातात. लोकसभेच्या धर्मामध्ये कलम कोणतं आहे बघा 81 आहे आणि लोकसभा हे कनिष्ठ सभागृह आहे. एकूण सदस्य या ठिकाणी 543 आणि घटनेमध्ये किती बघा 550 या ठिकाणी तरतूद आहे. सर्वात जास्त 80 उत्तर प्रदेशमध्ये आहेत, बिहारमध्ये 40 आहेत, महाराष्ट्रामध्ये बघा 48 खासदार आहेत. तमिळनाडूमध्ये 39 खासदार आहेत. संसदेमध्ये खालीलपैकी कोणते घटक समाविष्ट असतात? तर लक्षात ठेवा, राष्ट्रपती, राज्यसभा आणि लोकसभा हे घटक या ठिकाणी समाविष्ट असतात. संसद हे भारताचं सर्वोच्च कायदेमंडळ आहे. ते कलम 79 नुसार या ठिकाणी त्याचं वर्णन करण्यात आलं आहे बघा. संसद राष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा यांची मिळून बनलेली आहे. लोकसभा हे संसदेचं कसं आहे बघा कनिष्ठ सभागृह आहे आणि पहिलं सभागृह आहे. राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे आणि हे द्वितीय सभागृह आहे. सर्वात जास्त कालावधी करता भारत देशाचे पंतप्रधान म्हणून राहणारे नेते कोण आहेत? तर पंडित नेहरू हे आहेत. कोण आहेत? पंडित जवाहरलाल नेहरू. पंडित नेहरू हे पहिले पंतप्रधान होते. सर्वाधिक काळ पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी 16 वर्ष 9 महिने इतकं काळ ते पंतप्रधान पदावर होते. पहिल्या महिला पंतप्रधान कोण होत्या? इंदिरा गांधी होत्या. कायद्याची निर्मिती कोण करतं? तर कायदेमंडळ बघा कायद्याची निर्मिती करत असतात. कायदेमंडळालाच बघा संसद असं म्हणतात. यामध्ये राष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा यांचा समावेश होतो. यांचं प्रमुख कार्य कायदा तयार करणे हे आहे. राज्याचे कायदेमंडळ म्हणजेच विधिमंडळ हे बघा विधानसभा, विधान परिषद आणि राज्यपाल यांचा या ठिकाणी समावेश होतो. महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या सभासदांची मुदत राज्यसभेच्या सभासदांच्या मुदत इतकीच म्हणजे किती असते? तर 6 वर्ष इतकी असते. लक्षात ठेवायचं आहे 6 वर्ष इतकी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते.
राज्यातील विधानसभेकडून राज्यसभेवर पाठवायचे सदस्य निवडताना कोणत्या प्रकारच्या मतदान पद्धतीचा अवलंब केला जातो? तर या ठिकाणी खुले मतदान पद्धतीचा या ठिकाणी अवलंब केला जातो. कसा? खुले मतदान पद्धत. आणि आता मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा की लोकसभेमध्ये सदस्य संख्या किती असते. याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. तर तुम्हाला PDF पाहिजे असेल तर PDF फक्त या ठिकाणी 149 रुपयाला अवेलेबल आहे. लवकरात लवकर तुम्ही या ठिकाणी PDF घेऊन टाका, जेणेकरून तुमचा चांगला या ठिकाणी स्टडी होऊन जाईल.